नमस्कार फ्रेंड्स, सगळ्यांना गुड इव्हिनिंग. आपण आज नवीन रेसिपी बघणार आहोत. चटणीची रेसिपी आहे. तर चला आज बघूया कुठली चटणी. तर मी साहित्य दाखवते पहिले. आज आपण कढीपत्त्याची चटणी बघणार आहोत. तर एक मोठा बाउल घेतलाय कढीपत्ता, ताजा कढीपत्ता आहे तो. शेंगदाणे लागणार आहे छोटी वाटी. डाळ डाळ असेल तर डाळ वापरा. माझ्याकडे डाळ नव्हतं तर मी फुटाणे घेतले. फुटाणे आहेत एक छोटी वाटी. जिरे आहेत एक चमचा. एक चाट मसाला एक चमचा. 2-3 चमचे उडदाची डाळ आहे. खोबरे एवढे नाही का छोटी वाटी. लसूण जास्त घेतलंय मी. लसूण एक वाटी आहे. तीळ एक वाटी छोटी. आणि लाल तिखट आपल्याला जसं आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकतो. चवीनुसार मीठ आणि साखर थोडीशी टेस्ट येण्यासाठी. तेल लागेल आपल्याला थोडं भाजण्यासाठी. तर चला पहिले मी कढीपत्ता धुवून ठेवते. व्यवस्थित धुते कढीपत्ता पहिला, म्हणजे सुकलतो पहिले. टेस्ट करा आवाज ओके का? एकदम जास्त नळाखालीच होते, म्हणजे पाय असले म्हणजे माती वगैरे तर निघून जायचे, म्हणून जास्त पाणी सुटत होते. कढीपत्ता आपल्या केसांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं म्हणून मला चला आणि ब्लड शुगर पण नियंत्रणात ठेवते म्हणून आज चला धुवून घेतलंय मी सगळं. मला थोडंसं पाणी नंतर या कपड्यावरती टाकून घेते मी. एकदम सुकून जाईल. पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला याच्यातलं, म्हणून मी थोडस नितळून घेते आणि नंतर याच्यावर टाकते. आवाज वगैरे क्लिअर आहे एकदा सांगा. त्याच्यावर टाकू म्हणजे पाणी नितळून जाईल पूर्ण. एकदम झटपट होणार रेसिपी. आपण असा कढीपत्ता भाजी टाकलेला तर काही खात नाही, तर सगळं फेकून देतो, काढून फेकतो. म्हणलं चला आज अशी बघूया म्हणून. आपण ह्याला सुकू देऊ थोडा वेळ, तोपर्यंत आपण हे भाजून घेऊ. तोपर्यंत लोक जॉईन पण होते जास्त. सुकून जाईल आपल्याला, काय नाही असं पण तेलात भाजायचंच आहे. हा तर निघून जाईल पाणी पूर्ण. कढीपत्ता हे असं आहे त्याने ना थोडंसं चिकटले, पाणी धुतल्यामुळे चिकटलंय जरा. असंच राहू दे थोडा वेळ कपड्यावरती जातं आणि भाजून घेऊ आता अगोदर ठेवली होती. सगळं एक एक करून सगळं एक एक भाजायचं, वेगवेगळं भाजायचं सगळं. थोडंसं पुढे म्हणजे दिसेल सर. नाही ठेवलं जातं. रेंज वगैरे व्यवस्थित आहे का? आवाज व्यवस्थित आहे का ते एकदा सांगू. तेल घेते मी पहिले. तेल आज एकदा घेऊन ठेवलं मग तसं. त्याला तेल पण जास्त लागत नाही, थोड्या तेलात भाजायचे. आपण उडदाची डाळ भाजू पहिली. एवढीच वाटी उडदाची डाळ, एकदम छोटी वाटी. प्रेक्षकांना सांगा काय बनवतोय. आज कढीपत्त्याची चटणी बनवतोय आपण. हे पाच साहित्य इथेच आहे, आणखी चालू नाही केलं मी. फक्त डाळ घेतली वर. आवाज वगैरे व्यवस्थित आहे एकदा सांगा. हे बघा कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण उडदाची डाळ घेतली पहिले. ती लाल भाजून घेऊ पहिले. चांगली लाल भाजली ना तर खमंग टेस्ट येते. अगदी थोडं थोडं तेल टाकून सगळं भाजणार आहोत आपण. ते कधी काही भाजी वगैरे नसेल तर अशी खायला चांगली, किंवा केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी पण चांगले आहे. कढीपत्त्याचे जास्त फायदे आहेत म्हणून म्हणलं त्याला बनवूया. डाळ चांगली भाजायला लागली, वाशायला लागले. आणखी थोडी लाल करून देऊ मग काढून देऊ. एकदम लाल करून घ्यायची मग टेस्ट होते. चवदार लागते. एकदम फुल गॅसवर भाजते, असं नाही बारीक गॅसवर, फुल गॅसवरच भाजते मी. पहिल्यांदा ना ते गरम नसतं झालं तवा म्हणून वेळ लागतो, नाही एवढा वेळ नाही लागत.
होऊन जाते कलर लगेच चेंज झाला. ताटात काढून घेऊ. ठीक आहे, कलर कसा चेंज झाला वगैरे थोडंसं लाल लाल दिसायला लागलं. तर काढून घेऊ. बारीक गॅस करते काढताना कारण करपल म्हणून. म्हणजे त्याचं पण तेल उरून राहिलं, तर तेल काही एवढं लागणार नाही आपल्याला याच्यात. एक 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 करून सगळं साहित्य भाजणार आहोत आपण. मी शेंगदाणे वगैरे भाजले होते, पण म्हणलं दाखवण्यासाठी एकदा समोरच करू सगळं. कढीपत्ता पण भाजून घेणार आहोत आपण, थोडंसं तेल टाकून. एवढेच तेलात दुसरं पण भाजून होईल. आता खोबरं टाकते. तेव्हा खोबरं पण थोडंसंच आहे, सुकं खोबरं आहे. ही चटणी इडली सोबत, चपाती सोबत, भातासोबत, कशासोबतही छान लागते. पण रेग्युलर शेंगदाण्याच्या वगैरे अशी बनवतो ना, तशी न बनवता थोडी वेगळी बनवते आपण. कढीपत्त्याची भाजी पण छान होते. झाले खोबरं पण लाल भाजून झालं, ते पण काढून घेते. खोबऱ्याला जास्त वेळ लागत नाही, पटकन भाजून होतं. आणि ही चटणी 1 महिनाभर टिकते. काचेच्या डब्यात व्यवस्थित ठेवली ना, बंद डब्यात, तर 1 महिनाभर टिकते. शेंगदाणे भाजते. शेंगदाणे पण एक छोटी वाटीची. नुसतं ठेवताना काचेच्या डब्यात आणि पॅक बंद ठेवायची, जास्त उघडी नाही ठेवायची, तर 1 महिना टिकते. काय काही ब्लड शुगर वगैरे असेल तर ते जास्त खातात त्याच्याने. केसांचं आरोग्य पण सुधारते त्याच्याने. शेंगदाणे पण झाले भाजून. आवाज यायला लागले तर शेंगदाण्याचं तेल ओढून घेतलं, आता थोडं तेल लागेल. आता तेल न टाकता मी पहिले तीळ भाजून घेते. तीळ कारण तेल टाकलं तर चिकटते. ते तिळाला जास्त वेळ लागत नाही भाजायला, 2 मिनिटं तर करायला लागेल. काढून घे त्याला, खूप उडायला लागले. जास्त वेळ ठेवले तर करपले असतात, म्हणून लगेच काढून घेतले. आता कढई गरम झालेली ना, पटपट होतंय. ही डाळ भाजून घेऊ आपण. माझ्याकडे डाळ नव्हतं म्हणून मी फुटाणेच घेतले. हे थोडं कमी घेणार आहे मी, फक्त दाखवण्यासाठी. जास्त वाटी मोठी होती आणि दिसायला छोटे कमी दिसत होते म्हणून तेव्हा अर्धीच वाटी. आणि थोडं तेल टाकू. तेल पण संपले ना आपलं पहिलं, म्हणून थोडंसं तेल टाकू. हे काही भाजायला जास्त वेळ लागत नाही भाजायला. तुमच्याकडे डाळ नसेल, काही नसेल तर हरभऱ्याची डाळ अशी भाजून टाकली तरी चालेल. अगदी 2 मिनिटात होऊन जाईल. आता आपण लसूण भाजू. नाही, जिरे भाजते पहिले, मग लसूण भाजते. जिरे पण 1 चमचा जिरे आहे. आणि धना पावडर आहे म्हणून मी धने घेतले नाही. हे पण जास्त भाजून नाही घ्यायचे, अगदी 2 मिनिट गरम करून घ्यायचे फक्त. हे काही शेवटी टाकलं गॅस बंद करताना तरी चालेल. म्हणून अगोदर बाजूला ठेवून घेऊ. आता आपण लसूण पण भाजू. दुसरे झाले तर भाजून सगळं लसूण जाईल. लसूण जास्त घ्यायचा, लसूण म्हणजे छान आहे. तुमच्याकडे गावरान लसूण असेल तर आणखी चांगलं. लसणाला तेल लावतं, थोडंसं तेल टाकते. थोडं उडायला लागले. फक्त डाळीला वेळ लागतो, उडदाच्या डाळीलाच वेळ लागतो भाजायला, दुसऱ्यांना वेळ लागत नाही जास्त. उडदाची डाळ आणि शेंगदाणे
लसूण गॅसवरती आपण जरी ठेवली ना कुडी ती पण छान लागते भाजून. आता आपण कढीपत्ता टाकू. बघा पुसलाय मी आता बराच वेळ झाला ना हे सगळं पूर्ण पाणी निघून गेलं असेल. ओला झालाय ना ते सगळं एकत्र झालं आता कढीपत्ता टाकून घेते. पहिले तेल टाकते थोडस बारीक केलं गॅस. तेल जरा जास्त टाकते म्हणजे कढीपत्ता कडक होईल. मी पहिला धुतलेला नव्हता ना म्हणून तुमच्या समोर धुवून सगळं. सगळं टाकून देते. आणि धुतल्यामुळे माती वगैरे जे असेल ते निघून गेली थोडी. मी तो काल आणलेला ना म्हणून थोडासा काळा पडला नाही तर ताजा ताजा आणखी छान येते. मला एकदम कडक करून घेत आहे. आता आपण पोळ्या वगैरे करत जसं करतो ना ते तसा कडक करून घेते. पूर्ण कलर सारखं टाकलेला पाण्याचे पूर्ण जो पाण्याचा जो आहे ना त्याच्यात ते पूर्ण निघून गेलं पाहिजे. पाणी जर राहिलं तर चटणी खराब होऊ शकते म्हणून पाणी नाही ठेवायचं. जास्त परतून एकदम कुरकुरीत आवडतात तोपर्यंत परतून. माझ्याकडे कोथिंबीर नाही कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकू शकते. ती पण कोथिंबीर पण थोडीशी भाजून घ्यायची पाणी पूर्ण निघून द्यायचं तिथे. तेल टाकल्यामुळे बरोबर भाजायला लागलं जातं. होता कडक होतोपर्यंत बारीक करते गॅस कारण फुल गॅस ठेवला तर कुठे करपल कुठे करायचं. झाले आता होत आलं तोपर्यंत हे पण थंड होते. हे पहिले बारीक करून मग नंतर आपण कढीपत्ता टाकणार. हे तर टाकायचं जास्त आहे नंतर काही प्रॉब्लेम हे नाही जास्त प्रॉब्लेम नाही फुटाणा नाही. मिक्सर मध्ये काढले घेऊन जातं त्यानंतर काय फ्राय करायची गरज नाही लागत. कारण अगोदरच आपण एवढं भाजतो ना नंतर जास्त भाजायची गरज नाही लागत. एकदम झटपट होणार आहे. तोपर्यंत हे थंड झाले होत आले हे थंड इथेच होते. लाली मिरची लागणार आहे हे पण लागणार आहे एवढं निघा लागणार बाजूला काढून घ्यायचं. कढीपत्त्याचं तेल लागले आपल्याला. सगळं पाणी तोपर्यंत आपण ठेवणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत. कारण गरम गरम जर केली तर चिकट चिकट होईल म्हणून गरम गरम नाही करायचं. आणि कढीपत्ता थोडंसं तेलात असल्यावर ओला लागतो थंड झाल्यावर एकदम सुकून जातो बरोबर सुकवतो. तेव्हा कलर चेंज व्हायला लागले थोडं काळपट कलर यायला लागला पाण्यासारखा कलर यायला लागला. तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही मला त्यामध्ये पण व्हायला लागलं मला दिसायला लागलं. तडतडपणाचा आवाज पण कमी यायला लागला. आपण दुसऱ्या बारीक करून घेतो. ते बारीक करून घेऊ पडलं नंतर कढीपत्ता करणार आहे. थोडंसं फुल गॅस केलंय मी म्हणजे पटकन होईल. कारण बारीक गॅसवर थोडा औषध वाटून जातं म्हणून फुल केलं. आवाज वगैरे क्लिअर आहे का सांगायचं. व्हिडिओ पण मध्ये मध्ये डिस्टर्ब करेल. व्हिडिओ संपल्यानंतर समजतं कधी कधी आवाज खराब आल्याने.
हे बघा झाले. आता आपण गॅस बंद करू. कसं एकदम सुटे सुटे पाणी झाले. पहिले ओले होते ना, तरी एकत्र चिकटले होते. आणि बंद कर. हे बघा आता खाली थोडेसे जास्त करपायला लागले. बंद करते मी आता. थंड झाल्यावरती कडक होतील. आता पाणी पूर्ण निघून गेले त्याच्यात. पुढचा आपण बारीक करून घेतो. तर ह्याच्यात आपण मोठं भांडे घेते म्हणजे पटकन. सगळे एकत्र घालू पहिले. हे व्यवस्थित एकत्र झालं ना, बारीक होईल, मग कढीपत्ता घालणार. चवीनुसार मीठ टाकून सगळंच लागेल. आणि थोडीशी साखर पण टाकणार आहोत. साखर टाकायची असेल तर टाका, आवडीनुसार आहे तुमच्या. साखर नाही टाकले तरी चालेल. काही ना गोड आवडत नाही टाकले तरी चालेल. हा धना पावडर आहे आणि हा चाट मसाला आहे. मी लिंबू नाही टाकत म्हणून चाट मसाला टाकते. मोठा 1 चमचा आहे चाट मसाला. आणि लाल तिखट आहे, हे पण मोठे 2 चमचे असेल. लाल तिखट कमी जास्त करू शकता. ठेवा असं आहे. आणखी आपण कढीपत्ता टाकून बारीक करणार आहोत ना. एकदम व्यवस्थित झाले. आता आणखी एकदा होईल ना बारीक, तर बरोबर होऊन जाईल. मिरची वरती होती ना, थोडीशी वरती आलेली. आता मी कढीपत्ता टाकून घेते. कढीपत्त्याचा आवाज येते का समजा? बरोबर कडक आवाज येतो. थोडं थोडं घालते म्हणजे व्यवस्थित होईल, कारण एकदम नाही वाटत होईल म्हणून. पण अर्धा अर्धा घालू. कारण कढीपत्ता व्यवस्थित बारीक पण व्हायला पाहिजे. तेवढं करून घेतलं पाहिजे. नंतर आपण तयार द्यायचं हे टाकून. होईल नाही तर थोडं खाली घालावं लागेल. वरती ते मोकळं झालंय ना. हा टाकते नंतर. एकत्र नंतर करायचं. अगोदर कढीपत्ता बारीक करून हलका असतो ना वरती येतो. आणि मोठ्या भांड्यात जरा प्रॉब्लेमच येतो. छोट्या भांड्यात चांगलं होतं. नाही झालं का आपण छोट्या भांड्यात करू. होते. आणखी एकदा करून घेते मी. झालंय व्यवस्थित. थोडंसं पण जास्त नाही झालं. आणखी एकदा बारीक करून फिरून घेऊया. थोडंसं दिसतोय म्हणून एकदा आणखी एकदा करून घेऊ. हे पण आता व्यवस्थित झालंय.
आपल्याला एकदा आणखी एकत्र करावं लागेल सगळं मिळून. म्हणून ह्याच्यातच काढते पहिले आणि मग मोठ्या ताटात काढू. कोथिंबीर टाकली तर आणखी हिरवा कलर येतोय. कोथिंबीर नाही टाकली तरी असं कलर आला. आता कढीपत्ता आहे ना तो खाली टाकते म्हणजे पटकन होईल. आता जास्त कडक वाटतो. हे राहिलेलं वरतून टाकते. थोडासा प्रॉब्लेम येते वरतीच येते जरा बारीक करून येते. आता व्यवस्थित थोडं करून वरती येतोय ना तर एकदम करून घेते. तेवढं खालते तेवढी चटणी करून झाली बघा असं झालंय. आणखी एकदा मी करून घेते ना एकत्र बघते एकदा होतोय ना चांगला मिक्स झाला ना तर टेस्ट सगळीकडे सारखी येईल म्हणून सगळं एकदा टाकते करून फक्त मिक्स करण्यासाठी टाकणार आहे असं. आणि आपण हे ताटात काढून घेऊ चांगलं स्टार्टिंग हे बघ असं आहे. थोडं कुठेतरी एखादा पाला राहील. हे बघ आपलं सगळं काढून घेतात सगळं. आणि काढून घेतल्या हाताने एकत्र केलं तरी चालेल कारण कधी कधी त्याच्या भांड्यात पण व्यवस्थित जास्त झालं तर होत नाही व्यवस्थित. तेव्हा एवढी चटणी झाली तेवढ्याची ही अजिबात तिखट चटणी होत नाही कारण त्याच्यात मसाले जास्त गेले ना त्याच्यामुळे तिखट होत नाही जास्त. ओली थोडीशी लागेल आता गरम आहे म्हणून नंतर एकदम सुकी सुकी होऊन जाते. कलर किती भारी आहे बघा तुझा. ही काचेची बरणी घेतो. बरणी ठेवली ना तर व्यवस्थित राहते. तेल पण नंतर मी वरतून अजिबात तेल टाकलं नाही तेलाची गरज पण लागली नाही वरची तेवढेच तेलात एवढी तेल पण दिसते का व्यवस्थित पुढे लाईटची तेल भरपूर आणि थंड झाली पूर्ण थंड झाले सगळं होतोपर्यंत. साहित्य तर बघा थोडी छोटे छोटे वाट्या होत्या एक सगळं. एकदम सुट्टी झाली हो अजिबात कुठं एक अशी गोळा नाही झाला. तोंडी लावण्यासाठी किंवा कधी भाजीला काही नसेल तर खाण्यासाठी ज्यांना केसांचा वगैरे त्रास गळण्याचा याचा त्रास आहे ते रेग्युलर खाऊ शकतो. एवढी बनणार नाही कधी थोडीशी कमी पडत. आणि मी लाल तिखट कमीच टाकले मुलं पण खातील ना म्हणून कमीच टाकले. तुम्हाला जास्त झणझणीत आवडत असेल तर जास्त टाका. आता कढीपत्ता पण बाजारात चांगला येतोय ना
सीझन आहे आता, जरा परत येत नाही, थंडीत येत नाही चांगलं. हे बघा, असं स्टोअर करून 1 महिनाभर टिकल आपली अशी चटणी झालेली आहे. कढीपत्त्याची चटणी ही. साहित्य आणि कृती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जर नाही समजलं तर एकदा बघून नक्की बनवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओ लाईव्ह मध्ये.